आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा सादर। जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो। जाहीरनामा सादर करताना अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला। भाजपच्या सर्व जागा निवडून द्या, चव्हाणांचं मतदारांना आव्हान। जे चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, मात्र जर चुकीची कामं केली त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उमेदवारांना इशारा। अंजली दमानी यांची अजित पवारांसह भाजपवर टीका। गुन्हेगार लोक जनतेचे प्रश्न कसे सोडवणार, दमानी यांचा सवाल। गुंड लोकांना उमेदवारी दिल्यानं दमानी आक्रमक। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, योजनेचे पैसे खात्यावर येण्यास सुरुवात। 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा। 2 महिन्यांचे प्रलंबित 3000 खात्यावर येणं अपेक्षित असताना फक्त 1500 रुपये खात्यावर। शाळेच्या परिसरामध्ये येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवर दिल्यानं बच्चू कडू आक्रमक। शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा, शिक्षण मंत्र्यांच्या घरातच कुत्रे सोडू, बच्चू कडू यांचा शिक्षण मंत्र्यांना इशारा। धाराशिवमध्ये 9 वर्षाच्या पहिल्या दिवशी दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार। दहिफळमध्ये दारूबंदीसाठी हजारो महिला रस्त्यावर, ग्रामपंचायतीच्या समोर ठिय्या देत दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला। साताऱ्यामध्ये पार पडत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ध्वजारोहण करून झाली सुरुवात। स्वागत अध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं ध्वजारोहण। रयत शिक्षण संस्थेमधील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्यासाठी फरमान। मात्र रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख शरद पवार यांना कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही। 2 वेळा निमंत्रण देण्यासाठी गेलो पण भेट झाली नाही, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण। पुणे साखळी बॉम्बस्फोटामधला आरोपी बंटी जहागीरदारला अखेरचा निरोप देण्यासाठी समर्थकांची प्रचंड गर्दी। जहागीरदारच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण शांतता। जहागीरदारच्या हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपी ताब्यात। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाचरणी, गणरायाचं दर्शन घेत 9 वर्षाची केली सुरुवात। पुण्यातील भीमा कोरेगाव इथे 208वा शौर्य दिन साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। विजयस्तंभ परिसरात असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ। कुणबी नोंदींचा उल्लेख असणारे दस्तावेज, कागदपत्रे यांची तपासणी करणं आवश्यक असल्यामुळे मुदतवाढ। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ। मराठवाड्यामधील आणि संपूर्ण राज्यातील नोंदी शोधण्याचं काम अद्याप बाकी। शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ ही गरजेचीच होती। मनोज जरांगेंकडून राज्य शासनाच्या निर्णयाचं स्वागत। राज्यभरात अंड्यांचे दर 110 रुपये प्रति डझनवर। थंडीमुळे मागणी वाढल्यानं अंड्यांचे दर कडाडले, सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री। नव्या वर्षात एसटी महामंडळाकडून दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवणार। स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी उपक्रम। मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीची विभाग प्रमुखांवर जबाबदारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोळे गावानं आजही गावपळण ही प्रथा अबाधित ठेवली आहे। संपूर्ण शिरोळे गाव 5 दिवस गावाच्या बाहेर जाऊन वास्तव्य करतं। संपूर्ण संसार घेऊन शिरोळेमधील ग्रामस्थ गावच्या वेशीबाहेर झोपड्या करून राहतात। जेजुरीमध्ये 9 वर्षाच्या निमित्तानं श्री क्षेत्र खंडेरायाच्या गडावर भाविकांची मोठी गर्दी। भंडारा उधळून 9 वर्षाचं भाविकांकडून स्वागत। नाशिक अक्कलकोट ग्रीन कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी। 374 किलोमीटरच्या 6 पदरी महामार्गासाठी 19,142 कोटींचा खर्च। प्रवासाचा 17 तासांचा वेळ आणि 200 किलोमीटरचं अंतर कमी होणार। मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पनवेलमधील 70 बांधकामांना नोटीस। नियम न पाळल्यास थेट कारवाईचा इशारा। शहरातील हवेचा दर्जा राखण्यासाठी बांधकामांच्या भोवती उंच धातूचे पत्रे आणि ओली आच्छादनं अनिवार्य।